ताज्या बातम्यांसाठी UCN न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भाजप पाठोपाठ मनसेने देखील वाढीव वीज बिलाविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय। या आंदोलनाचे पडसाद विदर्भातही पाहायला मिळालेत। अनेक जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध केला। वीज बिल माफ करावं या मागणीसाठी मनसेने राज्य सरकार विरोधात दंड थोपटले आहेत। गुरुवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचे वर्धा जिल्ह्यातही पडसाद दिसून आले। मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात निदर्शनं केली। त्यांनी आश्वासन देण्यात आलेले होते की आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये वीज बिलामध्ये आम्ही काहीतरी सूट देऊ, पण आता त्यांनी जो यू-टर्न घेतलेला आहे, या यू-टर्न घेतल्यामुळे हा सर्वसाधारण जनतेवर चा विश्वासघात आहे। तर गोंदिया जिल्ह्यातही मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। हे जे प्रशासनाने आमच्यावर जे निर्बंध आणलेला आहे, आम्हाला परवानगी दिलेली नाही आहे, कारण की सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे वेगवेगळे मोर्चे निघत आहेत, त्यांची राजनीतिक सभा होत आहेत, पण फक्त मनसेकरिता जे आहे हे पोलीस प्रशासनामार्फत, महाराष्ट्र सरकारमार्फत हे आजचे जे आहे आमच्या मोर्चाला रोखण्याचे प्रयत्न करत आहेत। तर इकडे अमरावती जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत वीज बिल माफी देण्याची मागणी करत आंदोलन केलं। 1050च्या जवळपास वीज वापर करतो आहे, म्हणून मग आता 100 युनिट वापरायचे आणि 400 युनिटचं शेतकऱ्याला बिल पाठवायचं, अशी जी पद्धत सुरू आहे ही पद्धत चुकीची आहे। आतापर्यंतही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ना कोणी रीडिंग घ्यायला जाते, ना कोणी रेग्युलर वीज बिल द्यायला जाते। जेव्हा कुठून वरतून दट्ट्या आला की मग थकबाकी आहे, वीज बिल भरा अशा प्रकारचं एक सुरू होते। एक विशिष्ट धोरण नाही आणि त्यामुळे महावितरण कंपनीची अवस्था झालेली आहे, त्याला सामान्य वीज ग्राहक जबाबदार नाहीत। या पाठोपाठ अकोला जिल्ह्यातही मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। मनसे नेत्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत राज्य सरकारचा निषेध केला। आज या कोविडच्या काळामध्ये लोकांवर एवढं संकट असल्यावर सुद्धा असं भरमसाठ असं वीज बिल दिलेलं आहे। काही जणांचे तर याच्यात लोकांचा आज रोजगार नाही आहे आणि खूप लोकांचे पगार सुद्धा झाले नाही, पण ते न होता आज खरखर या सरकारनं म्हणजे 3 तिघाडा काम बिघाडा अशी हे सरकार आहे। आणि पाहिलं असता तर याच्या निश्चितार्थ आम्ही अकोल्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे। हे फक्त आपली सुरुवात आहे, याच्यानंतर जर यांनी आता ऐकलं नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना काय करते हे सर्वांना माहीत आहे।